नमस्कार मंडळी ऑपरेशन टायगरची चर्चा संपते न संपणे तोच एकनाथ शिंदे गटातील नवा वाद आता समोर आलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे गटामधील काही नेते मंत्र्यांवरती नाराज असल्याचे चित्र समोर आलेले आहेत आणि ही माहिती दिली आहे आमदार संतोष बांगर यांनी. म्हणजे आमदार संतोष बांगर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात झाल्यापासून त्यांनी काही मुद्द्यांवरती आक्रमक पवित्रा हाती घेतलेला आहे. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकी हा विषय काय आहे. म्हणजे विषय असा झाला की नांदेड येथे एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. ही बैठक अनेक कारणांनी गाजली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत व मंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. आणि या मंत्र्यांसमोरच या नेत्यांसमोरच संतोष बांगर यांनी सर्व तक्रारींचा पाढा वाचला. म्हणजे आमदार संतोष बांगर यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मनातील एक खुदखुदच बोलून दाखवली. ते असे म्हणाले की आपण सत्तेत असून देखील निधी वाटपामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे ती कामं व्यवस्थितरित्या होत नाहीत अशी आरडाओरड कार्यकर्ते करत आहेत. तसेच ते असे पण म्हणाले की काही मंत्र्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे. म्हणजे काही नेते हे मंत्र्यांवरती नाराज आहेत आणि हे हवा गेलेले जे मंत्री आहेत या मंत्र्यांना आधी घरी बसवा असा थेट इशारा संतोष बांगर यांनी त्या ठिकाणी दिला. पुढे ते असे पण म्हणाले की मराठवाड्यामधील काही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहेत. तसेच धाराशिव मध्ये शिवसेनेमध्ये पडलेली दुपळी हा देखील एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नेत्यामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद व्यवस्थितरित्या होत नाहीत अशी देखील त्यांनी माहिती समोर दिलेली आहे. त्यामुळे वेळीच या गोष्टींवरती पक्षाने लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर पुढे आपल्याला किंवा पक्षाला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अंतर्गत वाद होऊ शकतो असं देखील संतोष बांगर हे श्रीकांत शिंदे, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्या समोर म्हणाले. हा पूर्ण तक्रारींचा पाढा त्यांनी वाचला. आपल्या मनातील खतखत त्यांनी बोलून दाखवली व त्यामुळे तिथील जे आयोजन नियोजन बैठक होती त्या बैठकीमध्ये थोडस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काही काळानंतर वातावरण पुन्हा व्यवस्थितरित्या झालं. तर आपलं मत काय आहे याबद्दल नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.